हॅलो, कशे आसात? तर आतां हांव रेडी जाला सार्वजनीक गणपती पळोवपा वचपाक. तर वयतलें हांगा हांव देवामळ केप्यां सावड्ड्या सगळें अशें करून सगळे सार्वजनीक गणपती पळोवन येतलें. तर तुमकां हांव मागीर सगळें शूट करून दाखयतां. बाय, मागीर मेळया. तर आता थोड्याच वेळान ड्रॉ आसा सर्तीचो, ही बरी तयारी चालू आसा तेंची. तर हांगा गाडी दवरलेली आसा, वॅगनार, अल्टो, सेलरियो आनी बायक्यो. तर आतां ड्रॉ जावपाचो आसा, तर लेट जातलो मातसो. त्या खातीर मातशी कॅफे वचून येतली आनी मागीर तुमकां ड्रॉ दाखयता. शरीराने आणि तुमच्या स्वरातल्या भावनेने आपण मोठे रसिक आहात, रसिक मायबाप आहात. तेव्हा टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत. एवढं मात्र नक्की पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी. स्वरसंध्या कार्यक्रम आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. मी मगाशी आपल्याला सांगितलं की आपण देवाकडे काही ना काहीतरी मागतच असतो. कधी आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो, कधी जलाचा म्हणजे पाण्याचा उदकाचा अभिषेक करतो, कधी पंचोपचार पूजा करतो, कधी षोडशोपचार पूजा करतो. पण हे सर्व त्याला प्रसन्न करण्यासाठीच असतं. पण इथे जे सर्व कलाकार मंडळी असतात, हे सगळ्या कलाकार मंडळींना नेहमी काय वाटतं माहितीये की जेव्हा मी रसिकांच्या समोर जातोय तेव्हा माझ्या गळ्यातून निघणारा प्रत्येक स्वर हा अतिशय सुंदर, छान, मोहक आणि निरागस लागला पाहिजे. आणि म्हणून हीच मागणी प्रत्येक जण त्या गणपती पुढे, गजानना पुढे करत असतो की देवा, आम्ही ही सेवा तुमच्या समोर करत आहोत. तुमच्या रूपाने तुमचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत, तुमचे दूत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचं मन रिझवण्यासाठी आम्ही ही सेवा करतोय. तेव्हा आमचा प्रत्येक स्वर अतिशय सुंदर लागला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे? निरागस, छोट्या, गोंडस, लढीवाळ आणि बोबडं बोलणाऱ्या एखाद्या छान मुलासारखं. त्या मुलाचं बोलणं आपण ऐकलं की आपल्याला असं वाटतं की ते सतत ऐकत राहावं, आपण सतत त्याच्याकडे पाहत राहतो. हे जे त्याचं ओखळपण असतं, हा जो निरागसपणा असतो, तो निरागसपणा आमच्या सुरामध्ये येऊ दे. कवी म्हणतो, सूर सुमनानी भरली ओंजळ, नित्य रीती भावी चरणावर, तान्हे बालक सुमधुर हासे, धावत असे वाहो सुरातून, सूर निरागस हो. आपल्या समोर हेच गीत घेऊन येतोय श्रीपाद जांभोळकर. मन जाय माझे,
तर आता आम्ही बघ हांगा कुडचड्यार पुलीस स्टेशनार पावली आसा आणि पावस बी कांय ना बरें जालें खरें भोंवपाक बी बरें मेळटा. Hello. Testing 1, 2, 3. Hello. तर हो असा कुडचड्यामध्ये सार्वजनिक केंद्र. तर हे आसा सावडे पिस्कार आणि हांगचो सारको बरो केला गो देखावा फक्त सगळे चुट्टा पासून केल्ले आसा इको फ्रेंडली सगळे.
जालें आतां आमी फूल स्टेशनाचेर वयता. आता बघ त्यामुळे ड्रॉ जाल्लो आसा आणि आता बघ गणपती भायर काडटलो तयारी चालू आसा तेंगेली. तुमचे खातीर हांव स्पेशल बड्रो दाखोवपा लागून येयल्लें. तर आयज बघ 7 दीस गणपती ते हांगा वयले आतां विसर्जन करतले. आतां थोड्याच वेळान आतां काडटलो गणपती. तर तेंगे तयारी चालू आसा. तर आमकां मातशी वचपा जाय आमी वयता. तर मेळया नेक्स्ट व्हिडियो. बाय. भायर काडपाक आनी गाडी बी सगळी रेडी केल्ली आसा.